भारतीय प्रशासनातील उच्च अधिकारी आणि एवढ्या उच्च अधिकारी लेवलच्या साहेबांना कुस्तीची आवड असणारे आणि साहेब स्वतः पहिलवान ते लाल मातीने दिल दिलं, धाडस दिलं, मनगड दिलं आणि UPSCच्या माध्यमातून लाखो पोरातून लाखो विद्यार्थ्यातून तो झेंडा अटके पार होण्याचं काम केलं आणि त्या गावाला आज देशातला सगळ्यात मोठा पैलवान आणि पहिल्यांदा हिंद केसरीनं झाल्यानंतर आणण्याचं काम राहुल पाटील साहेबांनी केलेलं आहे. माननीय राहुल पाटील कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, कृषी, विज्ञान, राजकारण, धर्मकारण सर्व क्षेत्रांना चौफेरपणे मदत करणारे या गावचं भूषण, या गावचं वैभव आणि सांगली जिल्ह्याचा एक अभिमान असणारे व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांचे लाडके IAS अधिकारी माननीय राहुल पाटील साहेब यांनी 8 लाख रुपये इनामाचे ट्रॅक्टर ठेवलेले. 8 लाख. वा. सर, आम्ही साहेबांना पहिला फोन केला तर साहेब आम्हाला म्हणले की भारतातला आता टॉपचा पैलवान कोण आहे. तर मी म्हटलं महेंद्र गायकवाड. तर साहेब म्हणले ते परवा हिंद केसरी झालेले तेच, पण ते येणार का मैदानात. तर म्हणलं साहेब तुम्ही शब्द टाका, त्यांना आणायचं काम माझं. तर साहेब म्हणले त्यांना बक्षीस काय द्यायचं. साहेब म्हणले त्यांना बक्षीस काय. तर म्हणलं 5 लाख रुपये तर त्यांना द्यायला लागतील. तर साहेब म्हणले आपण जॉन डियर ट्रॅक्टर देऊ त्यांना बक्षीस, हिंद केसरी झाल्यामुळे पण आणि 1 नंबरची कुस्ती पण. क्या बात है. आणि साहेब आहेत म्हणून हे मैदान आमचं गेले 5 वर्ष झालं पूर्ण पडतंय यशस्वीरित्या. कुठं कमी होईल तिथं साहेबांनी हात लावला, पैसे असे साहेब खरोखर. आणि सर तन भी सुंदर मन भी सुंदर. साहेब तुम सुंदरता की मूर्त हो. तारीफ करो उसकी जिसने तुम्हें बनाया और जिसने तुम्हें बनाया हो कितना सुंदर होगा. फुर्सतीच्या वेळात हनुमानानं तुम्हाला घडवलं, बनवलं, ताकद दिली आणि कुस्तीसाठी एवढ्या मोठ्या दर्जाचे अधिकारी कुस्ती खेळून होऊ शकतात हे दाखवून दिला. पैलवान म्हणजे काय हो, बरेच म्हणायचे गुडघ्यात मेंदू, पण चालाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान. म्हणजे एक भारतीय प्रशासनातील एक अभ्यासू अधिकारी IAS माननीय राहुल रामदेव पाटील उपस्थित झाले तिथं आणि सगळा इथं त्यांचा इतिहास उलगडण्याचं काम